नमस्कार, मैं गरिमा नितिन चोपड़ा। आज हम यहाँ सब रेडी हुए हैं इंटरनेशनल योगा डे सेलिब्रेट करने के लिए। और योगा का जो बेनिफिट है ये मैंने बहुत ही रिसेंटली महसूस किया है, क्योंकि मैंने एक 15-20 डेज़ पहले ही स्टार्ट किया है। एंड द डे आई स्टार्टेड, मुझे डे 1 से उसके बेनिफिट्स दिख रहे हैं, क्योंकि एनर्जी वाइज, बॉडी वाइज जो पॉजिटिविटी, जो फ्रेशनेस फील हो रही है उसमें डिफरेंस बहुत बड़ा है। तो जब भी हम योगा कर रहे हैं, जो वो 1 आवर का योगा कर रहे हैं, उसमें जो डेडिकेशन जाता है करने में, उसके वजह से आपका माइंड फोकस्ड होता है। आप बहुत ही मेहनत से वो करते हो तो आपकी बॉडी को वो सारे बेनिफिट्स मिलते हैं, स्ट्रेचिंग मिलती है, जिसके वजह से आपका पूरा दिन बहुत ही फ्रेश जाता है। और मैं सभी से यही रिक्वेस्ट करूँगी कि आप जितना जल्दी योगा स्टार्ट कर सकते हो कीजिए, क्योंकि आपको इसके लॉन्ग टर्म बेनिफिट्स बहुत अच्छे देखने मिलेंगे। आज क्या उपक्रम? च्या माध्यमातून आपण आज आपला ह्या वर्षाचा जो विषय आहे की महिला सशक्तीकरण, मग महिला सशक्तीकरण करण्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे आपण योगाच्या माध्यमातून करत असतो। आता योग महिलांसाठी किती उपयुक्त आहे, कारण की प्रत्येक विकारासाठी योग हे औषधाप्रमाणे काम करत असतं। पूर्वी आता जे आजार निर्माण झालेले होते ते पूर्वी एवढे जाणवत नव्हते, कारण की पूर्वी सवयीनुसार ते योग करत होते, असं जाणीवपूर्वक योगाला वेळ देत नव्हते। पण त्यांची जे दिवसक्रम होता त्याच्यातून योगाला ते जाणीवपूर्वक वेळ काढत होते, म्हणून हे जे आजार होते ते पूर्वी येत नव्हते। मग जर महिलांचं मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं टिकवायचं असेल तर योग खूप महत्त्वाचा आहे। बाल्यावस्थातून तर प्रौढावस्थापर्यंत सगळेच योग करू शकतात। ज्यांना चालता येत नाही ते चेअरवर बसून सुद्धा योग करू शकतात। म्हणजे अशा मुवमेंट आहेत की त्या बसून ते करू शकतात, त्याच्याने त्यांचे विकार बरे होऊ शकतात। म्हणजे औषधाप्रमाणे हा योग काम करत असतो। म्हणजे रोजच्या रोज सगळ्यांनी मिनिमम 45 मिनिट्स तरी आपल्यासाठी दिलेच पाहिजे आणि योगाभ्यास केलाच पाहिजे, तेव्हाच आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीने टिकलं जाईल। आपण आजचा जो कार्यक्रम केलेला आहे, जो आपण छोटा डेमो केलेला आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघणार तिथे आपल्याला दिसणार आहे की बाल्यावस्थापासून तर प्रौढांपर्यंत म्हणजे चेअरवर बसून सुद्धा ते योगाभ्यास करू शकतात। याच्यामुळे काय होईल, त्यांचं आरोग्य, मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं टिकणार आहे। म्हणून मी सगळ्यांना योग दिनाच्या माध्यमातून हा संदेश देऊ इच्छिते की योगाभ्यास नियमित करावा आणि आपलं आरोग्य टिकवावं। नमस्कार।